नमस्कार. तर आज ना मस्त असं पनीर फ्राईड राईस कसा बनवायचा ते दाखवते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. बरं तुमच्याकडे जर भात तयार असेल तर हा पटकन होऊन जातो. अजिबात वेळ लागत नाही. असा मस्त चमचमीत असा फ्राईड राईस घरच्या घरी कसा बनवायचा ते बघूया. बरेच दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत कारण गावी गेले होते, त्यामुळे व्हिडिओ करता आले नाहीत. व्हिडिओ जरी मोबाईलमध्ये असले तरी एडिटिंग झालं नव्हतं. तर आता फ्राईड राईस कसा करायचा, पनीर फ्राईड राईस कसं करायचं ते दाखवते. तर सगळ्यात आधी काय केलं आहे, इथे मी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते. तर इथे हे पनीर घेतलं आहे, 200 ग्रॅम पनीर आहे आणि याला मध्ये चिरून पातळ असे हे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. एक मोठा कांदा घेतला आहे आणि 2 प्रकारच्या शिमला मिरची आहेत, एक लाल आणि एक हिरवी. जे तुमच्याकडे जी असेल ती घ्या. हिरवी असेल नुसती तरीही चालेल, माझ्याकडे होत्या म्हणून मी दोन्ही घेतलेले आहेत. तर एक गाजर घेतलं आहे किसून आणि इथे एक वाटीभर कांद्याची पात आहे, सोया सॉस, आलं लसूण पेस्ट आहे, चिली सॉस आहे, थोडंसं विनेगर आहे. आता हे एवढं साहित्य. फ्राईड राईस म्हटलं की भात आला आणि हा भात मी शिजवून घेतलेला आहे. हा लांब दाण्याचा भात मी शिजवून घेतला आहे. तुमच्याकडे जर शिळा रात्रीचा राहिलेला असेल तरीसुद्धा चालेल, तो घेतला तरी चालेल. फक्त भात हा एकदम गरम गरम नको, थोडासा थंड झालेला असावा. तर आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, हे जे पनीरचे तुकडे आहेत की नाही त्याला आपण थोडंसं तिखट मसाले लावून घ्यायचे आहेत. तर जिरेपूड, धनेपूड अगदी थोडी थोडी लावून घ्यायचे आहेत. थोडंसं मीठ लावून घ्यायचं. अगदी मसाले तुमच्याकडे जे असतील ते वापरा. सगळंच अगदी जिरे धनेपूड नसेल हरकत नाही, थोडासा गरम मसाला असेल तो वापरला तरी चालेल. आता सगळं हे लावून घ्यायचं. थोडंसं मीठ भुरभुरायचं म्हणजे चव त्याला उतरेल असं करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं मीठ भुरभुरायचं आणि याला मॅरिनेट करून ठेवायचं. एक 10 मिनिट तरी याला छान हे मुरू द्यायचं, म्हणजे मसाला जो आहे तो आतपर्यंत जायला पाहिजे. त्यासाठी एक 10 मिनिटपर्यंत हे बघा, हे दोन्हीकडून असं छान लावून घेतलं मी आणि आता एक 10 मिनिट याला असंच ठेवून द्यायचं आणि याला थोडंसं तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी जास्त तेल घालायचं नाही, अगदी थोडंसं तेल घालायचं आणि कढईमध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचं. हे बघा, हे दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचं आहे. फक्त हे थोडंसं असं कडक झालं पाहिजे, कारण मग भातात आपण घालू त्यावेळेला पनीर कुस्करायला नको, यासाठी दोन्ही बाजूनी छान फ्राय करून घ्यायचं. आणि हेच तेल आपण नंतर तुम्ही राईस बनवताना वापरला तरीही चालेल. आता हे काढून घ्यायचं. हे बघा, पनीर अगदी मऊसूत आहे, खूप छान असं पनीर आहे, मला मिळालं अगदी ताजं ताजं, ते मी घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तेल घातलं आणि थोडासा चमचाभर कांदा घेतला, त्याच्यातच हिरवी मिरची घातली, ओला लसूण आहे तो माझ्याकडे, तो वापरला आहे मी. आता ह्याच्यातमध्ये चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. आता हे परतत असताना मात्र गॅस थोडासा मोठा ठेवायचा, अगदीच बारीक गॅस ठेवू नका किंवा एकदमच मोठा ठेवू नका. जर तुमच्याकडे लोखंडी कढई असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता, अगदी छान याला चव येते. तर हे स्टीलच्या कढईमध्ये करते त्यामुळे मी मध्यम गॅस ठेवलेला आहे, कारण तसे स्टीलच्या कढईमध्ये थोडंसं करपलं जातं. आता कांदा परतून घेतला, याच्यामध्ये आता शिमला मिरची आहे दोन्ही, ती परतून घ्यायची. माझ्याकडे लाल आणि हिरवी होती ती घेतली. तर भाज्या सगळ्याच घालायच्या आहेत. तर मी गाजरही घातलं, दोन्ही शिमला मिरची घातली. तुम्ही याच्यामध्ये कोबीही घालू शकता किंवा ब्रोकोलीही घालू शकता. भाज्या थोड्याशा अशा परतून घेतल्या की थोड्याशा अशा कुरकुरीत ठेवायच्या, अगदीच मऊसूत करायच्या नाहीत, कारण चायनीज राईस करताना भाज्या थोड्याशा अशा क्रंची ठेवायच्या, म्हणजे छान लागतात भाताबरोबर. अशा अगदी गॅस मोठा केला की भाज्या नरम होत नाहीत पण छान कुरकुरीत होतात. आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातले. इथे मी आलं लसूण पेस्ट मी घरी करून ठेवते, तोच घातलेला आहे. आलं लसूण पेस्ट कशी करायची त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे. आणि इथे मी रेड चिली सॉस घातला आहे, थोडंसं विनेगर घातलं आणि एक चमचाभर सोया सॉस घातलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण फ्राईड राईस बनवतो आहे त्यासाठी हे सगळे सॉसेस घातलेत. तुम्हाला जर सॉस वापरायचा नसेल किंवा फक्त तुम्ही पनीर वापरून करत असाल तरी चालेल. आता मी तिखटासाठी थोडंसं
लाल तिखट घातलं आहे. आवडत असेल तर घाला, मुलं खात नसेल तर नाही घातलं तरीही चालणार आहे. मी मोठ्यांसाठी करते म्हणून थोडंसं लाल तिखट वापरलं. आता पनीरचे तुकडे मी बारीक करून घेतलेत, बघू शकता. 2 मोठे तुकडे करून घेतले, छान परतून घेतलं आणि नंतर मग थंड झाल्यानंतर बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. थोडीशी वरून मी कांद्याची पात घातली. चायनीज पदार्थामध्ये कांद्याची पात, लसणाची पात ही जास्त वापरली जाते. त्यासाठी मी कांदा पात घेतली आणि वरून छान अशी घेतलेली आहे. आता यामध्ये भात घालायचा आहे, जो शिजवून ठेवलेला आहे. मी ह्या राईससाठी हा भात तयार करून ठेवला होता. तुमच्याकडे जर रात्रीचा भात असेल तरी वापरला तरी चालेल, तोही अगदी कडकच राहतो. फक्त जो इंद्रायणी राईस आहे किंवा चिकट होणारा जो भात आहे की नाही, तो ह्या चायनीज पदार्थासाठी वापरला जात नाही. मी लांब दाण्याचा म्हणजे बिर्याणी राईस वापरलेला आहे. शिजवून घेतला, थोडा वेळ थंड झाल्यानंतर मग वापरते मी. आणि आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. सॉस घातलेले असतात त्यामुळे मीठ थोडंसं बघून घालायचं. मीठ लगेच घालायची घाई करायची नाही. सगळं मिक्स करून झाल्यानंतर मग वरून मीठ घालायचं. अगदीच लवकर घातलं तर तुम्ही सोया सॉसमध्ये किंवा चिली सॉसमध्ये भरपूर मीठ असतं, त्यामुळे थोडंसं बघायचं आणि मग घालायचं मीठ. छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करत असताना मात्र भात तुटणार नाही याची काळजी घ्यायची. आणि बघा, मस्त असं सुटसुटीत असा हा आपला पनीर फ्राईड राईस तयार झाला. वरून थोडीशी कांदापात, कोथिंबीर असेल तुमच्याकडे भरभरली तरी चालेल, नसेल नाही वापरली किंवा मुलं खात नसतील तर नाही वापरलं तरीही चालणार आहे. पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मस्त असा हा पनीर फ्राईड राईस तयार झाला. तुम्ही टिफिनला देऊ शकता, मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. रात्री बनवून ठेवलं, भात बनवून ठेवला की सकाळी फक्त फोडणीला घालायचा की तुमचा हा राईस तयार होतो. मुलं खात असतील तर अगदी आवर्जून करा. छान असा हा पनीर राईस तयार होतो. बरं, रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे कसं होईल की माझ्या ज्या नवीन रेसिपी येतील त्या पटकन तुमच्या मोबाईलवर येतील आणि तुम्हाला पाहता येतील.